साहेब म्हटलं की मज्जा आणि मज्जा म्हटले की साहेब हे शब्द जणू काही समानार्थीत झालेले आहेत. मात्र साहेब असणं सुद्धा अनेकदा अवघड असतं. साहेबांच्या खुर्चीखाली असणारी वेदनेची काठी साहेबांना टोचत असतात. मात्र ते साऱ्यांनाच भावतात असं नाही. मात्र असा एखादा साहेब असतो की तो मज्जा नाही तर माझा असतो. या मज्जा आणि माझामधला फरक जाणून देणाऱ्या साहेबांविषयी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी धनंजय गुडसुरकर. दरवळच्या या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, नेहमीप्रमाणे विनंती असणार आहे की दरवळच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब, लाईक करा आणि शेअरही करा. आपल्या सबस्क्राईब करण्याने या साहित्य कलावंताच्या चॅनलला मोठं बळ मिळणार आहे. तर मित्रहो, आपण आज बोलणार आहोत एका अधिकाऱ्याबद्दल आणि त्याच्या शिक्षकाबद्दल. शिक्षक आणि शिक्षणाधिकारी यांच्यामधलं नातं अनेकदा प्रेमाचं असतं, अनेकदा तणावाचं असतं. मात्र शिक्षक ते शिक्षणाधिकारी प्रवास केलेले अनेक अधिकारी राज्याने पाहिलेले आहेत. व्यंकटेश चौधरी नावाचा असाच एक शिक्षक पुढे महानगरपालिकेचा शिक्षणाधिकारी होतो आणि शिक्षक ते शिक्षणाधिकारी या प्रवासात अनेकांना आपलंसं करतो. हा शिक्षक केवळ अधिकारी असत नाही, तो कवी असतो, तो उत्तम निवेदक असतो, त्याचं अक्षर सुंदर असतं, तो समीक्षक असतो, तो कवी असतो, तो कविता देतो, कवितांची पुस्तकं प्रकाशित करतो, इतरांना जगण्याचं बळ देतो आणि अनेकांना शिक्षाही करतो. मात्र ही शिक्षा करताना त्याच्यातलं शिक्षक जागा असतो आणि ही शिक्षा म्हणजे त्या शिक्षकाला कामाची प्रेरणा असते. आपण ज्या अधिकाऱ्याबद्दल बोलणार आहोत त्याचं नाव आहे व्यंकटेश चौधरी. मुखेड तालुक्यातल्या एका गावात जन्मलेला व्यंकटेश चौधरी शिक्षणाधिकारी महानगरपालिका नांदेड म्हणून निवृत्त झाला आणि या प्रवासामध्ये त्यांना भेटलेल्या अनेक माणसांना तो भावत गेला. कोरोना काळ असो की अन्य कोणताही काळ, या काळामध्ये शिक्षणविषयक उपक्रम राबवताना व्यंकटेश चौधरींनी आपला हात कधीही आखडता घेतला नाही. या शिक्षक असणाऱ्या, शिक्षक सदैव जागृत असणाऱ्या शिक्षकाची शिक्षणाधिकारी म्हणून प्रवास सेवानिवृत्ती झाली आणि त्या सेवानिवृत्तीनंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गोविंद नांदेडे यांच्यासारखा शिक्षण संचालक राहिलेला अधिकारी हा व्यंकटेश चौधरी यांचा गुरु आणि या गुरूनं या शिष्याला दिलेली शिकवण अत्यंत महत्त्वाची ठरली आणि म्हणून या शिक्षकाच्या नव्हे शिक्षणाधिकाऱ्याच्या निवृत्तीच्या दिवशी एका कवीनं केलेली कविता मी आपल्याला सांगणार आहे. मित्रहो, ही कविता म्हणजे पूर्ण शिक्षकांची, पूर्ण शिक्षणाधिकाऱ्यांप्रतीची भावना आहे. मज्जा म्हटलं की आपल्याला मजा असं वाटतं, मात्र मराठवाड्यात मज्जा म्हणजे माझा असा अर्थ असतो. विशेषतः नांदेड जिल्ह्यात मज्जा या शब्दाला माझा, जवळच्या माणसाला मज्जा म्हटलं जातं आणि ही मज्जा आपण या कवितेमध्ये अनुभवणार आहोत. त्या कवीचं नाव आहे विलास कुळनूरकर. विलास कुळनूरकर सुद्धा एक उपक्रमशील शिक्षक आहे. तरुण वयाचा हा शिक्षक सातत्यानं काही ना काही करत असतो. या विलास कुळनूरकरांची व्यंकटेश चौधरी यांच्याबद्दलची ही कविता आपण निश्चितपणे ऐका. कपडे नाहीत अंगावरती देतो कोट मज्जा साहेब. कपडे नाहीत अंगावरती देतो कोट मज्जा साहेब. वाट चुकली अडला कोणी धरतो बोट मज्जा साहेब. दुष्काळ ऊन लाले लाल हिरवी सावली मज्जा साहेब. अंधार पडला उजेड घेऊन पावलो पावली मज्जा साहेब. हप्पळ पोट सुकलं तोंड ठेसा भाकर मज्जा साहेब. अवती भोवती कडू कारले दूध साखर मज्जा साहेब. वास उठला अडगळीत तर होई अत्तर माझा साहेब. इथले तिथले अनंत प्रश्न होई उत्तर मज्जा साहेब. उजेड पेरीत फिरतो डोळ्यात, उजेड पेरीत फिरतो डोळ्यात कापी अंधार मज्जा साहेब. नांदेड जिल्हा जागोजागी मुखेड कंधार मज्जा साहेब. यश आनंद चांगले घडले पहिली थाप मज्जा साहेब. सूत्रसंचालन निवेदन असो साऱ्यात बाप मज्जा साहेब. सुख दुःख काय बी असो, सुख दुःख काय बी असो आधी हजर मज्जा साहेब. माणुसकीने माणूस जोडतो सत्य नजर मज्जा साहेब. कविता ललित समीक्षण, कविता ललित समीक्षण आणि धडा मज्जा साहेब.
झोपडी महाडी बंगला असो रांगोळ सडा मज्जा साहेब. गरीब भिकारी श्रीमंत माणूस, गरीब भिकारी श्रीमंत माणूस लावी लळा मज्जा साहेब. समध्यात आधी प्रक्षेत्र सारे डिजिटल शाळा मज्जा साहेब. लेखणी खडू अडले कोठे, लेखणी खडू अडले कोठे ज्ञानाची साथ मज्जा साहेब. काम सोडून सैराट झालो तर कमरत लाथ मज्जा साहेब. उपक्रमशील आधी गुरुजी मग साहेब मज्जा साहेब. शिक्षणाचा विस्तार करणारा एकच साहेब मज्जा साहेब. शिक्षण साहित्य वर्तुळ सारे नामा तुका आणि ज्ञानबा साहेब. सिद्ध होता वाया झडपी माना पानाने मनपा साहेब. मनपा साहेब म्हणजे जिल्हा परिषदेमधून महानगरपालिकेमध्ये जाऊन झालेला साहेब. व्यंकटेश चौधरीचे व्यक्तिमत्व कसं किती सुंदर आहे. हा अधिकारी निवृत्त झाला तरी त्याच्या व्यक्तिमत्वाचं शेवटच्या 4 ओळीतलं वर्णन आपण मनातून ऐकण्यासारखं आहे. जॅकी चेन बच्चन आमिर, जॅकी चेन बच्चन आमिर जेम्स बॉन्ड मज्जा साहेब. जॅकी चेन बच्चन आमिर जेम्स बॉन्ड मज्जा साहेब. सेवानिवृत्त होता नाही तरणा बांड मज्जा साहेब. तरणा बांड मज्जा साहेब. वयाने सेवानिवृत्त झालेल्या व्यंकटेश चौधरी बद्दलच्या एका शिक्षकाच्या भावना म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये समर्पित वृत्तीनं काम करण्यासाठी गौरवान्वित केलेले हे शब्द आहेत. हे शब्द शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तुम्हा आम्हाला सर्वांना बळ देणार आहेत. या कृतिशील अधिकाऱ्यास उपक्रमशील अधिकाऱ्यास सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.